आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। बीड जिल्ह्यातील केज मांजरसुंबा रोडवर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला। जळगावहून लातूरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स सांगवी ते पिंपळगाव फाट्यादरम्यान उलटली। अपघातानंतर ट्रॅव्हल्समध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बाहेर काढून केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात किमान 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान काही प्रवाशांनी चालकाला गाडी सावकाश चालवण्याची सूचना केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही प्रवाशांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमीरुद्दीन इनामदार आणि शंभूदेव दराडे घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सध्या सुरू आहे। जळगाववरून लातूरला कामानिमित्त जात होतो। विश्वा ट्रॅव्हल्समध्ये माझं बुकिंग होतं। रात्री 2-2:30च्या सुमारास अचानक गाडी स्लिप झाली। आम्हाला काहीच कळलं नाही, खूप गोंधळ उडाला आणि गाडी स्लिप होऊन खड्ड्यात कोसळली। खड्ड्यात कोसळल्यानंतर माझे बॅग होती, बॅगमध्ये कोर्टाचे डॉक्युमेंट होते, पुरावे होते, फाईल होत्या। ती बॅग खाली दबली गेली। आम्ही कसं बसं ते खिडकी उघडी असल्यामुळे तिथून उडी मारून बाहेर निघालो। लोक निघाल्यानंतर गाडीने एक पेट घेतला। 10 मिनटं आधी ॲक्सिडेंट होण्याच्या आधी मी ड्रायव्हरला जाऊन सांगितलं होतं की बाबा हळू चालव, खूप रश ड्रायव्हिंग करतो आहे। आणि येऊन जागेवर झोपलो आणि अचानक हे सर्व झालं। ही घटना केजच्या पुढे सांगवी सांगवी कोण फाटा आहे वाटतं, तिथं टर्निंगवर झालेली आहे।